नमस्कार मावळ्यांनो, लर्नर्स मावळे ऑनलाईन सपोर्ट या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत. मित्रांनो, आज आपण आपल्या TCS आणि IBPS महासंग्राम यांच्या PYQच्या महासंग्राममध्ये आज आपण लसावी मसावी भाग 6 मध्ये प्रवेश करणार आहोत. चला तर मग आज लसावी मसावी भाग 6 हा बघणार आहोत आणि उद्याचा आणखी एक लेक्चर होईल 7 नंबरचं. ते लेक्चर लास्ट असेल. ठीक आहे. तर आजच्या भागामध्ये काही आपण जनरल क्वेश्चन पण बघणार आहोत आणि 2 प्रकारचे क्वेश्चन आहेत, म्हणजे 2 टाईप आहेत, ते पण कव्हर करणार आहोत. ठीक आहे. चला तर मग आज आपण भाग 6 मध्ये एंट्री करणार आहोत आणि भाग 6 मध्ये कुठल्या पद्धतीचे क्वेश्चन असतील बघा. हे आपल्याला या पद्धतीचे क्वेश्चन असतील भाग 6 मध्ये. ठीक आहे. मग आता ह्या भागामध्ये आपल्याला काय म्हणते बघा, यांचा जर आपण विचार केला तर हे बघा, हे प्रश्न काय आहेत. तर याच्यामध्ये एक तुम्हाला नोट लिहून देतो किंवा बेसिक कन्सेप्ट मध्ये सांगताना सांगतो बघा काय करायचं. एक दुसरी एक गोष्ट सांगायची, काल जो भाग 5 होता, भाग 5 मध्ये आपण एक हे कन्सेप्ट बघितला होता बघा. तो म्हणजे कोणता? गरज आणि बाकी. थोडंसं तिथं कव्हर करून घ्या, 1 मिनिट. थोडं बॅक जाऊ. हां, इथं आपण कालचा जो भाग होता त्याच्यामध्ये ना एक बाकीच्या ऐवजी गरज बोललो होतो आणि गरजच्या ऐवजी बाकी बोललो होतो. म्हणजे काय, समजा तुम्हाला 12 एक संख्या आहे कोणती तरी 12 समजा, त्याला जर 5 न भागलं तर इथं तुमची 5 2 10, बाकी किती? 2 उरते है ना. बाकी किती उरते? 2 उरते. मग ह्या 2ला कितीची गरज आहे? या 2ला कितीची गरज आहे जेणेकरून परत 5 न भाग जाईल? कितीची गरज आहे? 3ची गरज आहे. कितीची गरज आहे? 3ची है ना. तर तिथं आपण बोलताना उलट बोललो होतो की बाकी 3 उरते म्हटलं होतं आणि गरज 2ची. बाकी 3 नाही तर बाकी काय 2 असेल आणि गरज काय असेल? 3. गरज म्हणजे काय? त्याला परत भाग जाण्यासाठी कितीची गरज आहे. मग आता ह्या 2 बाकी उरले ना, तर ह्या बाकीला आणखी भाग जाण्यासाठी कितीची गरज आहे? 3ची गरज आहे. मग ते गरज आणि बाकी हे असं होतं. ओके. चला तर आपण आज आपल्या या भाग 6 मधला स्टार्ट करूत. बघा काय म्हणतो हा टाईप. आता ह्या टाईप मधल्या प्रश्नांचा म्हणणं काय, अर्थ काय, फिजिकल सिग्निफिकन्स काय आहे त्या क्वेश्चनचा, ते आपल्याला बघायचं आहे. ओके. फिजिकल सिग्निफिकन्स म्हणजे रिअल लाईफमध्ये तो आपल्याला कसा वापरात येतो है ना, आपण त्याचा कसा वापर करतो किंवा त्याचं म्हणणं काय आहे आपल्या लाईफशी, ते आपल्याला बघायचं आहे. ओके. चला तर आता आपण याचं आन्सर काढण्याच्या अगोदर, याचं सोल्युशन काढण्याच्या अगोदर ह्याचं म्हणणं काय असते ते बघू. काय म्हणलंय बघा, एका कंपास पेटीची किंमत किती रुपये? 32 रुपये. दुसऱ्या कंपास पेटीची किंमत 28 रुपये आणि तिसऱ्या कंपास पेटीची किंमत 24 रुपये. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला एका कंपास पेटीची किंमत आहे 32, दुसऱ्या कंपास पेटीची किंमत आहे 24, तिसऱ्याची आहे 28. समजा अशा काय आपल्याला कंपास पेट्या दिल्यात. त्यानं काय म्हणलंय की एवढ्यापैकी मी कोणत्याही एका प्रकारची जर कंपास पेटी विकत घेतो म्हणलं, कोणत्याही, म्हणजे मी जर म्हणलं सगळं 32च्याच कंपास पेट्या विकत घेतो, कोणी म्हणाल नाही मी 24च्याच घेणार, कोणी म्हणाल नाही मी 28च्याच घेणार. मग त्यानं म्हणलंय याच्यापैकी कोणत्याही एका प्रकारची जर कंपास पेटी मला विकत घ्यायची असेल तर माझ्याकडे कमीत कमी किती रुपये पाहिजेत जेणेकरून कंपास पेट्या बरोबर विकत घेता आल्या पाहिजे. एकही रुपया त्याच्यात कमी पडू नये, एकही रुपया माझ्याकडे शिल्लक राहू नये. मग भलेही त्या मी 32च्या घेऊ, 24च्या घेऊ किंवा 28च्या घेऊ, असे माझ्याकडे किती रुपये पाहिजेत कमीत कमी जेणेकरून एकही रुपया शिल्लक राहणार नाही, एकही रुपया कमी पडणार नाही, असं त्याचं म्हणणं आहे. ओके. हे झालं तुमचं याचं म्हणणं काय आहे आपल्या रिअल लाईफमध्ये. असं आहे का बा, मी जर सगळ्याच म्हणलं 32च्याच कंपास पेट्या घेतो तर माझ्याकडे एक बी रुपया शिल्लक राहू नये, एक बी रुपया कमी पडू नये. हां, 32च्या घेतल्या तर कंपास पेट्या कमी येतील, 24च्या घेतल्या तर जास्त येतील, 28च्या घेतल्या तर थोडंसं मधात येतील दोघांच्या. बरोबर आहे. मग आपल्याला काढायचं आहे की असे माझ्याकडे किती रुपये असतील जेणेकरून मी कोणत्याही प्रकारची कंपास पेटी विकत घेतो म्हणलं तर त्या कट टू कट विकत यावात. ओके. त्याच्यात शिल्लक राहू नये. दुसरी एक गोष्ट याच्यामध्ये आणखी एक, समजा जर तुम्हाला प्रॉब्लेममध्ये काय शब्द आला, कमीत कमी, प्रॉब्लेममध्ये काय आला, कमीत कमी किंवा लहानात लहान किंवा लहानात लहान, कमीत कमी किंवा काय लहानात लहान, असे जर आले ना तर ह्यांचा काढायचा लसावी आणि लसावी म्हणजेच तुमचं काय असणार आहे, उत्तर. ओके. समजा तुमचं कमीत कमीच्या ऐवजी आला जास्तीत जास्त, हे पण आहे प्रॉब्लेम आपल्याला याच्यामध्ये, जास्तीत जास्त किंवा ह्यालाच म्हणतो आपण मोठ्यात मोठी, ह्यालाच काय म्हणतो, मोठ्यात मोठी. असं जर असेल तर आपण याला काय म्हणणार, मसावी म्हणजे आपलं उत्तर.
यावेळेस काय म्हणणार, मसावी म्हणजे आपलं उत्तर आलं. बघा, कमीत कमी लहानात लहान जर असेल तर लसावी म्हणजे तुमचं उत्तर, आणि समजा जर जास्तीत जास्त किंवा मोठ्यात मोठी जर म्हणलं तर तिथं तुमचं मसावी म्हणजे काय असेल, उत्तर. चला, हे झालं तुमचं म्हणणं, आणि जर डायरेक्ट ओळखायचं असेल तर हे. ओके, चला आता सांगा बरं काय म्हणलंय या प्रश्नामध्ये. या प्रश्नामध्ये आपल्याला एकतर कमीत कमी म्हणलंय, आणि दुसरी गोष्ट तुम्हाला आताच सांगितलं कशा पद्धतीनं त्या प्रश्नाचं म्हणणं आहे. मग आपल्याला काय काढायचंय, 32, 24 आणि 28. ओके, 32, 24, 28 ह्यांचा काढायचा आहे तुम्हाला लसावी. हां, लाकडं नका मांडू, बोला कितीनं भाग देतो, 4 देऊ का? बरं, 4 दिला, 4 8 32, 4 सक 24, इथं 4 7 28. आता 2 देऊ का, 2 दिला. हां, 4 3 याला भाग जात नाही, तसंच इंटू हे 4 जशास तसं, हे 3 जशास तसं, हे 7 जशास तसं. ओके, मग आता काय येईल बघा बरं. या दोघांचा गुणाकार केला 8 आला, या दोघांचा गुणाकार 12 12 7 84 84 आला. हां, तर उत्तर काय येईल बरं फायनल, 8 गुणिले 4 32, हाचे आले 3, 8 8 64, 64 आणि 3 67. म्हणजे याचा अर्थ माझ्याकडे कमीत कमी किती रुपये पाहिजेत, माझ्याकडे कमीत कमी 672 रुपये पाहिजेत असावेत, जेणेकरून मी कोणत्याही प्रकारच्या कंपास पेट्या जर विकत घेतल्या तर माझ्याकडे 1 रुपया शिल्लक राहू नये, 1 रुपया कमी पडू नये. ओके, चला नेक्स्ट. कळालं का प्रश्नाचं म्हणणं काय? येस, या टाईपमध्ये आपल्याला पूर्ण असेच आहेत. आपल्याला नंतर शेवटी TCSचे जे आलेले आहेत ना, ह्याच टाईपमध्ये आपल्याला कळतील. आता बघा काय आहेत. हां, चला. याचं म्हणणं काय आहे बोला बरं. याचं म्हणणं असं आहे की एका शाळेतील सर्व विद्यार्थी प्रत्येकी रांगेत 5 9 10 या संख्येने उभे करता येतात. म्हणजे काय, रांगेमध्ये त्यांना विद्यार्थी उभे करायचे. कुठल्या, 5 9 10 याच्या पद्धतीनं जर रांगेत विद्यार्थी उभे केले तर पुढं काय म्हणले, उभे करता येतात. तर त्या विद्यार्थ्यांची कमीत कमी, एक तर तुम्हाला कमीत कमी शब्द आला म्हणजे डायरेक्ट लसावी काढू शकता, परंतु जर ह्याचं म्हणणं काय आहे हे समजायचं असेल तर बघा काय, शाळेमध्ये 9 10 आणखी कोण 5 अशा विद्यार्थ्यांच्या मला रांगा तयार करायच्यात. म्हणजे काय, मी जर म्हणलं सगळ्या 9 9 मुलांच्याच रांगा तयार करतो, काय सगळ्या रांगा 9 9 9 9 मुलांच्याच रांगा तयार करतो, तर माझ्याकडे किती मुलं पाहिजे जेणेकरून एकही मुलगा शिल्लक राहू नये, एकही मुलगा कमी पडू नये. ठीक आहे, तसंच मी 10 10च्या रांगा बनवतो म्हणलो तर एकही मुलगा कमी पडू नये, एकही मुलगा शिल्लक राहू नये. याच पद्धतीनं 5 5च्या जर रांगा करतो म्हटलं तर एकही मुलगा शिल्लक राहू नये, एकही मुलगा कमी पडू नये. हां, याच्या रांगा खूप जास्त होतील, ह्यांच्या कमी होतील, परंतु शिल्लक राहू नयेत, कमी पडू नयेत, असं त्याचं म्हणणं. मग अशा वेळेस आपण काय करायचं, ह्यांचा लसावी. आणि लसावी किती येतो बघा बरं, 5 न भाग जातो दोघांना, 5 1 5 5 2 10. आता यांना कोणीच जात नाही, 9 गुणिले 2 जशास तसं, 9 5 45, 45च्या दुप्पट 90. म्हणजे कमीत कमी त्या शाळेमध्ये किती मुलं पाहिजेत, 90 मुले असावेत. किती मुलं असावेत, 90 मुले असावेत. आलं लक्षात? यस. चला नेक्स्ट. हां, आता हे बघा काय म्हटलंय. आता एक व्यक्ती आहे है ना, एका व्यक्तीने आपल्या कुटुंबातील मुलांसाठी किती केळी घेऊन चाललाय, 25 केळी आणि 20 आंबे विकत घेतले. ओके, केळी किती घेतल्या बघा, केळी घेतल्या तुमच्या 25 आणि आंबे किती घेतले 20. आंबे किती घेतले 20. हां, आंबे किती घेतले 20. आता काय काय खराब झालं बरं, याच्यातली एक केळी खराब झाली म्हणजे त्यांना घरी घेऊन किती गेला 24 केळी. 2 आंबे खराब झाले म्हणजे त्यांना घरी घेऊन गेला किती 18 आंबे. बरोबर आहे. मग आता हे 24 फळं आणि 18 आंबे हे तुम्हाला त्या मुलांमध्ये सारख्या प्रमाणात वाटायचेत. काय सारख्या प्रमाणात वाटायचेत. तर त्या कुटुंबात जास्तीत जास्त किती मुलं असतील, काय जास्तीत जास्त किती मुलं असतील जेणेकरून कुठल्याही प्रकारचं फळ शिल्लक राहू नये आणि कमी पडू नये, कोणाला व्यवस्थित कट वाटल्या जावेत. मग आता इथं म्हणलंय त्यानं जास्तीत जास्त किती मुलं असावीत. म्हणजे हे जे फळं येतं हे आपल्याला वाटायचेत. काय हे फळं आपल्याला वाटायचेत. मग यांचा काय काढायचा मसावी. आणि मसावी किती येईल बरं, हां यांचा मसावी किती 24 आणि 18ला कोणी भाग जातो, फक्त 6 जातो. म्हणजे जास्तीत जास्त किती मुलं असतील 6 मुलं असतील. जास्तीत जास्त 6 मुले. ओके, जास्तीत जास्त 6 मुले असतील. आलं लक्षात? बघा जास्तीत जास्त जर म्हणलं, मोठ्यात मोठी जर म्हणलं तर ह्या पद्धतीनं. ओके, चला नेक्स्ट. आता यामध्ये बघा काय सेम पॅटर्नचे क्वेश्चन आहेत. हा पूर्ण टाईपच आपला सेम आहे, फक्त
थोडं थोडं बदलत जाईल आता पुढे, पहा कसा. आता आपल्याला काय म्हणले, एक औषध विक्रेत्याकडे एकाच प्रकारच्या 30, 40, 50 बाटल्या मावतील अशी खोकी आहेत. म्हणजे काय आहे ना, की छोट्या छोट्या बाटल्या आहेत. समजा आपल्याला ते बाटल्या कलेक्ट करून विकणारे असतात बघा, त्याला आपण त्यांच्याकडे कशाच्याही बाटल्या असतील तर समजा त्या प्रकारच्या बाटल्या आहेत. पण तू काय म्हणले, एकाच प्रकारच्या 30, 40, 50 अशी खोकी मावतील. म्हणजे काय, एका खोक्यात 30 बाटल्या बसतात, एका खोक्यात 40 बसतात, एका खोक्यात 50 बसतात. मग त्यानं म्हणलंय अशी, पुढं काय म्हणलंय, अशी खोकी आहेत. प्रत्येक प्रकारची खोकी बाटल्याने पूर्ण भरण्यासाठी कमीत कमी किती बाटल्या लागतील. म्हणजे काय, मी जर म्हणलं समजा 30 बाटल्यांचीच खोकी मला भरायची, फक्त काय समजा हीच खोकी मला भरायची 30 बाटल्या बसणारी, तर एकही बाटली शिल्लक राहू नये, एकही बाटली कमी पडू नये असं त्याचं म्हणणं आहे. समजा जर त्यानं म्हणलं नाही मी 40चे भरतो, सगळे 40चेच भरतो, तर एकही बाटली कमी पडू नये, एकही बाटली शिल्लक राहू नये असा त्याचा अर्थ होतो. ओके, मग असे त्यानं म्हणले कमीत कमी किती बाटल्या लागतील म्हणले ती खोकी भरण्यासाठी. मग कमीत कमी किती बाटल्या लागतील म्हणलं की आपण काय काढायचं, लसावी काढायचा. हंसाला बोला बरं, लसावी किती, लसावी इक्वल टू सर्वांना कुणी भाग जातो 10, तर 3 आलं, 4 आलं, 5 आलं. यांना भाग जातोय का, नाही. मग 3, 4, 5 जशास तसं. हां बोला बरं किती, 4 त्रिक 12, 12 पंचे 60, म्हणजे 600 बाटल्या लागतील. कमीत कमी किती बाटल्या लागतील, 600 बाटल्या लागतील. आलं लक्षात, यस. चला, तर प्रश्नांचं म्हणणं काय कळालं. ओके, हे तुम्हाला कुठलेही प्रश्न कसेही विचारू शकतात. हां, की समजा काही फळं नेलीत किंवा काही कपडे असतील, काही असतील आणि ते मुलांना सारख्या प्रमाणात वाटायचे, तर ते मुलं जास्तीत जास्त किती असतील असं आपल्याला विचारतात. ओके, चला, म्हणजे हे कन्सेप्ट कुठेही लागू होतो. आता पहा हे काय म्हणलंय, त्यानं म्हणलंय आपल्याला 180 जाईचे 270 गुलाबाची फुले असणारी त्यांची सारखेच फुले असणारे हार तयार करायचे. म्हणजे काय, 180 जाईचे फुलं येतं आणि 270 गुलाबाची फुलं येतं. आपल्याकडे फुलांची संख्या आहे. याच्यामध्ये त्यानं म्हणलंय की सारखीच फुलं असणारे हार तयार करायचे. ओके, आणि काय म्हणलंय पुढं, हार तयार करायचे आहे तर प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुले असावीत. बघा बरं, म्हणजे सारखे सगळ्या हारांमध्ये सारखी फुलं पाहिजेत. मग असे त्यानं विचारले प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुलं असतील, प्रत्येक हारात जास्तीत जास्त किती फुलं असतील. जास्तीत जास्त आले म्हणल्यानं काय काढायचं, मसावी. आता दिलंय काय 180 आणि 270. बरं, यांना कुणी भाग जातो, 10 जातो का, 10 गेला तर याचा 0 कटला, याचा 0 कटला. आता कितीनं जातो, 9 जातो का, बघा 9 दोन्ही 18, 9 त्रिक 27, म्हणजे 9 जातो. म्हणजे याचा अर्थ उत्तर काय आलं, 90. म्हणजे प्रत्येक हारामध्ये किती फुले पाहिजे, फुले आहे मुले नाही, फुले पाहिजेत, तर 90 फुले पाहिजेत. ओके, आता समजा जर 90 फुलांच्या तुम्ही हार तयार केले, मग सांगा बरं 180चे किती हार तयार होतील, 180चे 2 हार तयार होतील, ह्याचे किती होतील, 3 हार तयार होतील. बरं, काही फुलं शिल्लक राहतात का, नाही. हां, हार कमी जास्त होतील, परंतु याच्यामध्ये 90 असतील एका हारात, तर याचे 3 होतात, याचे 2 होतात, म्हणजे शिल्लकही राहत नाही आणि कमी पडत नाही. आलं लक्षात. ओके, चला नेक्स्ट. आता यामध्ये बघा काय म्हणलंय. हां, तर याच्यात एक शब्द आलाय वाफे. वाफे म्हणजे काय, तुम्ही जर शेतामध्ये कांद्यांचं जेव्हा रोप लावतो आपण, कांद्यांचं जे रोप लावतो ना, त्याला त्या चौकोनाकृती मातीच्या त्या भागाला ज्याच्यात पाणी साचून राहतं थोडा वेळ, त्याला म्हणतो आपण वाफा. किंवा संत्र्याच्या झाडाला तयार केलेली जी जागा असते पाणी देण्यासाठी त्याला म्हणतो आपण वाफा. ओके, चला, मग आता त्यानं काय म्हणलंय की 30 मीटर लांब व 25 मीटर रुंद बागेत. आता मोठी एक बाग आहे, एक मोठी बाग आहे, समजा अशी एक मोठी बाग आहे, ठीक आहे, अशी बाग आहे, आणि ह्या मोठ्यात मोठ्या आकाराचे चौरस आकृती वाफे केल्यास प्रत्येक वाफ्याची किती मीटर, म्हणजे बाजू किती मीटर येईल. याचा अर्थ काय, एवढ्या मोठ्या जमिनीचे मला असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. काय, असे छोटे छोटे तुकडे करायचे आहेत. तर ह्या चौरस आकृती जे तुकडे करतोय, ह्या तुकड्याची किती असावी ती बाजू, जेणेकरून याचे सगळे तुकडे केल्यानंतर कुठला असा हा कोपरा किंवा असा हा पट्टा शिल्लक राहू नये, त्या जमिनीचा, त्या तुमच्या बागेचा तो पट्टा शिल्लक राहू नये, अशी याची काय साईज घेऊ मी, असं त्यांना म्हणलंय. मग असं जर म्हणलं तर तुम्हाला 25 दिले आणि दुसरं किती दिले
30 दिले है ना. मग यांचा तुम्हाला काय विचारले, मोठ्यात मोठ्या आकाराचे. मग मोठ्यात मोठ्या म्हणलं तर काय काढायचं, मसावी काढायचं. मग मोठ्यात मोठ्या आकाराचे म्हणलं तर दोघांना कुणी भाग जातो, 5नं. म्हणजे याचा अर्थ ती बाजू जी आली ती काय आली, ती 5 मीटर आली त्या वाफ्याची मोठ्यात मोठ्या आकाराचे. जे आपल्याला वाफे तयार करायचे त्याची चौरस आकृतीची जी बाजू आहे ती बाजू आली तुमची 5 मीटर. आलं लक्षात. यस, सेंटीमीटर दिलं सेंटीमीटर घ्या, मीटर दिलं मीटर घ्या. ओके, चला नेक्स्ट. याच्यात बोला आता. आता त्यानं काय म्हणलंय, आपल्याकडे 3 दोरखंड आहेत. प्रश्नाचा अर्थ समजून घ्या काय दिले. आपल्याकडे 3 दोरखंड आहेत आणि ते 3 दोरखंड वेगवेगळ्या लांबीचे आहेत. आता ते दोरखंड आपल्याला मोजायचे आहेत. मग एक अशी मोजपट्टी शोधून काढा म्हणले. कोणत्याही प्रकारचा दोरखंड जर मोजायचा असेल तर तो पट्टीनं जेव्हा मोजतो तर त्या पट्टीनं कट टू कट मोजल्या जावा. थोडाही शिल्लक राहू नये आणि थोडाही कमी पडू नये. भलेही मग ते आता समजा आपण म्हणलं हे 7 सेंटीमीटरची पट्टी आहे तर असे 7 7 7 7 7 7 समजा हे एवढा मोठा दोरखंड आहे असा, तर हे 7 7 7 7 सेंटीमीटरचे आपल्याला दोरखंड म्हणजे पट्टी आहे. तर हे असे मोजले तर इथं बघा हे कमी पडतंय, इथं 4च उरले है ना. तर असं होऊ नये. काय असं होऊ नये, प्रत्येक दोरखंड कट टू कट मोजल्या जावा यासाठी तुम्हाला त्या दोरखंडाची त्या मोजपट्टीची लांबी किती असावी असं म्हणले. ओके, परंतु देताना यानं हे काही मीटरमध्ये दिले, काही मीटर सेंटीमीटरमध्ये दिले. मग आपण काय करायचं, याला एका एककात आणा. चला सगळे सेंटीमीटरमध्ये आणा. 7 मीटर म्हणजे 700 सेंटीमीटर. ओके, 7 मीटर म्हणजे 700 सेंटीमीटर. 3 मीटर 85 सेंटीमीटर म्हणजे 385 सेंटीमीटर आणि 12 मीटर 95 सेंटीमीटर म्हणजे 1295 सेंटीमीटर. कारण 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. चला आता आपल्याला याचा काय काढावं लागेल, मसावी का लसावी. काय म्हणले, त्या दोरखंडाची जास्तीत जास्त त्या मोजपट्टीची जास्तीत जास्त लांबी काय म्हणजे मसावी काढावं लागेल. चला बोला बरं. मसावी इक्वल टू कुणी भाग जातो बरं सर्वांना, 5नं जातो का. बरं 5नं दिलं तर बघा 5 1 5 5 1 20 तर हे 140. 5 7 35 5 7 35 5 2 10 5 5 25 4 उरले 5 9 45. आता ह्याला कुणी भाग जाईल बरं. आता सर्वांना 7नं जातो का बघा बरं. 7नं दिला 7 2 14 7 1 7 7 1 7 7 3 21 4 उरले 7 7 49. आता ही मूळ संख्या आहे, ही पण मूळ संख्या आहे, कोणीच भाग जात नाही. मग तुम्ही इथेच थांबणे, मसावी काढताना तिथेच थांबायचं. म्हणजे काय आलं, 35 सेंटीमीटर लांबीचं ती मोजपट्टी असावी. किती, 35 सेंटीमीटर लांबीची ती मोजपट्टी असावी. ओके, आलं लक्षात. यस, चला नेक्स्ट. आता ह्यामध्ये काय म्हणलंय बघा, आपल्याला याच्यामध्ये सेम मगासारखंच दिलेलं आहे, परंतु देताना काय दिले बघा, 52 मीटर 91 मीटर 117 मीटर लांबीच्या 3 कापडापासून जास्तीत जास्त समान लांबी असलेला कापडाचा तुकडा तयार केल्यास त्याची लांबी किती असेल, तसेच तेवढ्याच लांबीचे सर्व कापडाचे एकूण किती तुकडे होतील. त्यानं काय म्हणलंय की ते जे 52 मीटर 91 मीटर 117 मीटर जे आपल्याला कापडाचे 3 तुकडे दिलेत, मग त्यांचे समान लांबीचे असे तुकडे करायचे की 52 मीटरचे जरी तुम्ही तुकडे केले तर कट टू कट तुकडे व्हावं. कमी जास्त होतील परंतु कट टू कट तुकडे व्हावं तेवढ्या लांबीचे, त्याची शिल्लक राहू नये, कमी पडू नये. सेम 91 मीटरचा जर कापड आपण असा हे केला, तुकडा केला, तर ते बरोबर तुकडे व्हावेत, कमी पडू नये, शिल्लकही राहू नये. मग अशा पद्धतीनं त्यानं आपल्याला विचारले तर जास्तीत जास्त असा शब्द आलाय. मग जास्तीत जास्त आल्यावर तुम्हाला काय काढणार, मसावी काढणार. चला बोला बरं. मग आता मसावी काय येईल त्याचा, आणि शेवटी विचारले की ते तुकडे किती असतील. मग अगोदर हे काढूत किंवा ते जास्तीत जास्त कापडाची लांबी किती असेल ते काढूत. चला सगळं मीटरमध्ये आहे. 52 91 117 याचा मसावी काढा. मसावी बोला बरं. कुणी भाग जातो सर्वांना, 13नं जातो. 13 4 52 13 7 91 इकडं. आता 13 7 91 पर्यंत माहित आहे, 13 8 104 आणि 13 9 इथे 9चा भाग बसला. ओके. आता कुणी भाग जातोय का बघा, आता कुणी भाग जाते का, नाही जात. म्हणजे याचा अर्थ ते किती लांबीचा, 13 सेंटीमीटर लांबीचा तो तुकडा असावा. आता त्यानं काय म्हणले की 13 सेंटीमीटरचे याचे 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 एकूण किती तुकडे होतील. मग सांगा बरं, एकूण तुकडे है ना. आता ह्यांचीच बेरीज केली तर येत असते, परंतु 52 मीटरचे 13 चे किती होतात बरं,
4 तेरचे 52. 91 मीटरचे किती होतील? 13 13चे म्हणजे 13 13 13 13 असे 7 होतील किंवा त्याला भागायचं. आणि 117चे किती होतील? 9 होतील. म्हणजे टोटल तुमचे किती तुकडे होतील? 20 तुकडे होतील. किती तुकडे होतील? 20 तुकडे. म्हणून उत्तर काय येईल आपल्या याच्यात? काय म्हणले? हां, तर आपल्याला 2 प्रश्न विचारले, त्याची लांबी किती असेल आणि ते तुकडे किती असतील. लांबी किती आली आपली? 13 सेंटीमीटर. तुकडे किती आले? 20. मग 13 सेंटीमीटर 20 कोण आहे? पहिलाच पर्याय आहे, 13 सेंटीमीटर 20. मीटरमध्ये दिले की सेंटीमीटरमध्ये? मीटरमध्ये. मग आपण याला घेताना मीटरमध्ये घेऊत. ज्याच्यात दिलं असेल त्याच्यात घ्या. ह्यानं काय दिलं? मीटरमध्ये. तर आपण काय करणार? मीटरमध्ये घेणार. सेंटीमीटर दिलं सेंटीमीटर, आणि दोन्ही मिक्स दिलं तर मात्र मग एका याच्यात रूपांतर करून लिहा. आपल्याला मीटरमध्ये दिले, मग आपण याला मीटरमध्ये घ्या. ओके, तर काय आलं आपलं? 13 मीटर 20 सेंटीमीटर. चला नेक्स्ट. बघा आता, हां, हे सगळे TCSचे PYQs आहेत. बघा, हे तुकडे, जेव्हा एकूण तुकडे किती जे विचारलेत ना प्रश्न, किंवा लांबी किती, हे सगळे PYQs आहेत TCSचे. ओके, चला आता काय म्हणताय बघा. 102, 136, 153, 289 सेंटीमीटर लांबी असलेले 4 रॉड्स आहेत. कन्सेप्ट तोच आहे. मग कापडाचे तुकडे होते, आता काय आहे? रॉड आहे, है ना. कन्सेप्ट तोच आहे. तर त्यानं विचारलंय सगळ्या रॉड्सचे समान कमाल. कमालचा अर्थ काय होतो? कमालचा अर्थ होतो मोठ्यात मोठा, जास्तीत जास्त. ओके, मग मोठ्यात मोठे किंवा जास्तीत जास्त लांबीचे तुकडे केले तर तुकड्यांची एकूण संख्या किती? आता आपल्याला काय करायचं आहे? ह्यांचे समान लांबीचे तुकडे करायचे आहेत. मग ते कट टू कट तुकडे होतील असे तुम्हाला तुकडे करायचे आहेत, बरोबर आहे. मग त्या तुकड्याची आपण लांबी काढूत किती असेल, आणि तेवढ्या लांबीचे यांचे तुकडे किती होतील ते काढूत. चला, मग आता आपल्याला देताना काय दिलंय? 102 सेंटीमीटर, 136 सेंटीमीटर, 153 सेंटीमीटर, 289 सेंटीमीटर. ओके, ह्याला आपल्याला कशानं भाग जातोय बघा बरं. याला आपल्याला मसावी काढावं लागेल, कारण त्यानं विचारलंय कमाल लांबीचा तुकडा, हां, आणि नंतर म्हणलं एकूण तुकड्यांची संख्या. हां, बोला. मसावी कितीनं भाग जातो बरं? 17 सख 102, 17 8 136, 17 9 153. हे तर 17चा वर्गच आहे, म्हणजे 17 येईल. आता याला आणखी भाग जातो का? नाही जात. मग हे झालं तुमचं सेंटीमीटर का मीटर? सेंटीमीटर. एवढ्या लांबीचा तो तुकडा असेल, एवढ्या लांबीचा तो तुकडा असेल. ओके, मग आता सांगा एकूण तुकडे किती होतील? 17 सेंटीमीटरचे एकूण तुकडे किती होतील? हां, बोला बरं. 102चे हे जे असतात ना, ह्यांची बेरीज केली तरी तुमचं तेच उत्तर येते. ओके, मग यांची जर बेरीज केली तर काय येते? 6 8 9 17. तर हे काय येईल आपलं? 40 तुकडे. किती तुकडे येतील? 40 तुकडे. आलं लक्षात? यस. चला, म्हणजे उत्तर काय आलं आपलं? 40 तुकडे. बघा, कन्सेप्ट काय ह्या प्रश्नांचा ते समजून घ्या. हे प्रश्न खूप येतात आपल्या लसावी मसावीमध्ये. तेवढे असे जास्त व्हेरिएशनवाले क्वेश्चन नाहीत. साधा चॅप्टर आहे. हां, चला, हा याच्यातला लास्ट क्वेश्चन आहे. थोडासा काळजीपूर्वक. कसं काय? कारण मीटर सेंटीमीटर दोघांचं कॉम्बिनेशनमध्ये आहे. काही विद्यार्थ्यांना हे रूपांतर करणं थोडंसं अवघड वाटतंय. तर 1 मीटर म्हणजे 100 सेंटीमीटर. ओके, काय येईल बघा आता. 3 मीटर 5 पुढं दिले आपल्याला. 3 मीटर त्याला सेंटीमीटरमध्ये करा 300. 5 मीटर 10 सेंटीमीटर, याला करा 510 सेंटीमीटर. सगळं सेंटीमीटर ना. 1290 सेंटीमीटर. आता काय म्हणले? अशी लांबी असलेले कापडाचे 3 तुकडे अचूक मोजण्यासाठी जास्तीत जास्त मोठ्या मापाची मोजपट्टी किती लांबीची असावी? अचूकचा अर्थ काय? कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये शिल्लक राहू नये, कमी पडू नये, अशी आपल्याला मोजपट्टी काढायची. चला, मग तिचं माप काय असेल? आपल्याला विचारलंय मोठ्यात मोठ्या आकाराची किंवा जास्तीत जास्त मोठ्यात मोठ्या मापाची म्हणले म्हणजे मसावी काढायचा आहे. चला, बोला बरं. यांचा मसावी किती येईल? हां, याला कितीनं भाग देऊ? 5नं देऊ? बरं, 5नं जर दिला तर 5 सक 30, 0 आले. 5 1 5, याला भाग जात नाही, 0. 5 2 10. पुढे 5 2 10, 2 उरले 29 झाले. 5 5 25, है ना. 5 8 40. आता ह्याला कुणी भाग जाईल बरं? कुणी भाग जाते? 7नं जाते का बघा? 7नं नाही जात. बरं, इथं जाते का बघूत आपण. ह्याला तर जातच नाही ना, 7चा विषयच नाही. बरं, आणखी कोणी जाऊ शकतो बघा? सगळ्यात सोपं 2नं जाते. 2नं देऊ शकता. बरं, 2नं जर दिला आपण भाग, बघा काय केलं. 2नं समजा भाग दिला तर काय येईल बघा. ह्यानं 30 आलं, यानं 51 आलं, यानं 2नं दिलं. हां, 2 1 2, 2 2 4, 2 9 18. आता ह्यांना कुणी भाग जाईल बरं? आता 3नं जर दिला मी, 3नं, तर 3 10 30,
हे आले 17, इथं 3 चौक 12, 3 त्रिक 9. आत्ता भाग जातो का कुणी? नाही. ओके, मग आपला आला मसावी 5 गुणिले 2 गुणिले 3 म्हणजे काय येईल? 30. म्हणजे याचा अर्थ ती जी मोजपट्टी आहे किंवा तो लांबीचा जो तुकडा आहे तो तुकडा 30 सेंटीमीटरचा असावा. बरोबर आहे का? सेंटीमीटरमध्ये असावा, कारण आपण सगळे कशात केलेत? सेंटीमीटरमध्ये केलेले आहेत. ओके, चला नेक्स्ट. बघा आता आपण नेक्स्ट टाईपमध्ये जाणार आहोत, परंतु त्या टाईपचं थोडंसं बेसिक बघणार आहोत अगोदर. का? कारण हे प्रश्न पोलीस भरतीला असेच येतात, UPSCलाही तेच येतात, तर MPSC सरळ सेवेलाही तेच प्रश्न येतात. त्याच्यामुळे याच्यात अवघड असं काही नसते, म्हणून याला आपण काय करणार आहोत? बघा, ह्याचं बेसिक बघणार आहोत. काय आहे पहा. समजा एक असं वर्तुळाकार मैदान आहे. ओके, याचं इथं एक गेट आहे आणि याच्यामध्ये 3 लोक या गेटमध्ये इथं समजा सकाळी 7 वाजता एंट्री केली. 3 लोक. परंतु त्या 3 लोकांचं एक व्हेरिएशन आहे. काय? की यानं 10 मिनिटामध्ये राऊंड कंप्लीट करतो, ह्यानं 12 मिनिटात राऊंड कंप्लीट करतो, ह्यानं 15 मिनिटात राऊंड कंप्लीट करतो. ठीक आहे, तिघांची राऊंड कंप्लीट करण्याची टायमिंग वेगळी वेगळी, म्हणजे याचा अर्थ यांचा स्पीड वेगळा वेगळा. मग आता सांगा 7 वाजता जर हे इथं आले असतील आणि इथून एकदाच सुरू केलेत चालायला, परंतु काय झालं? ज्यानं फास्ट आहे तो पुढे निघून गेला, थोडासा स्लो आहे तो मधात राहिला, आणि जो एकदम स्लो आहे तो मागे राहिला. मग असे हे फिरायला लागले. काय? असे हे फिरायला लागले. मग आता सांगा हे जे फिरतायत असे यांचा स्पीड वेगळा वेगळा. मग आपल्याला काय विचारतंय? 7 वाजता इथून एकदाच हे सुटले होते, मग नंतर किती वेळानं किंवा किती वाजता ते पुन्हा एकत्र भेटतील? काय? एकत्र भेटतील. इथंच नाही, इथेच नाही, कुठेही का भेटणार, परंतु एकत्र भेटतील असं त्यानं म्हणतंय आपल्याला. मग असं एकत्र भेटण्यासाठी त्यांना किती वेळ लागतो किंवा किती वाजता एकत्र भेटतील? सेम प्रश्न आपल्याला दुसरा येतो. 4 लोक आहेत, हे असे मैदान आहे, समजा हे चौरस आकृती मैदान आहे. सेम इथं काय म्हणले? ह्यानं 10 मिनिटात एक राऊंड कंप्लीट करतो, ह्यानं 8 मिनिटात एक राऊंड कंप्लीट करतो, ह्यानं 4 मिनिटात कंप्लीट करतो, तर हा 12 मिनिटात कंप्लीट करतो. मग यांनी म्हणतात बा हे सकाळी समजा इथं कुठेतरी गेट आहे, इथून सकाळी 7 वाजता ते मैदानामध्ये गेले, तर पुन्हा एकत्र किती वाजता ते भेटतील असं त्यानं विचारते. ठीक आहे, हा एक झाला सगळ्यांचं. बघा आता त्याच्यानंतर एक पक्ष कार्यालय आहे, समजा UPSCला आलेलं आहे आणि एक MPSCला. सांग, एक पक्ष कार्यालय आणि याच्यामध्ये कार्यकर्ते काही किंवा सर्वेक्षणवाले काही समजा त्यांचे असतील, लोक पक्षामधले काही असतील. ठीक आहे, मग त्यांना काय म्हणतंय? समजा 4 जण आहेत. किती जण आहेत? 4 जण. ह्या 4 जणांना काय म्हणतात? की तू एकाला म्हणतात, समजा ये म्हणलंय, येला म्हणलंय तू दर 3 दिवसाला इथं ऑफिसला व्हिजिट देत जाय. दुसऱ्याला म्हणले तू दर 5 दिवसाला व्हिजिट देत जाय. तिसऱ्याला म्हणले दर 6 दिवसाला येऊन भेटायचं. आणि चौथ्याला त्याला म्हणले जर त्या 4 दिवसाला तू ऑफिसला येऊन भेटायचं. मग हे कधी ना कधी एकत्र भेटणार आहेत, है ना? मग आपल्याला हे विचारतंय की हे 180 दिवसात, 60 दिवसात एकमेकांना किती वेळा भेटतील, एकत्र भेटतील, असं त्याचं म्हणणं आहे. हे एक झालं. त्याच्यानंतर सेम पॅटर्न एक महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं असतंय किंवा वेगवेगळे आपण इव्हेंट्स म्हणतो बघा, है ना? तर ते आपल्याला क्वेश्चन आहे, तर त्यामध्ये त्यांनी म्हणतात की तुम्ही दर 2 दिवसाला हा इव्हेंट घ्या, तुम्ही दर 3 दिवसाला हा इव्हेंट घ्या, तुम्ही 4 दिवसाला हा इव्हेंट घ्या, दर 5 दिवसाला हा इव्हेंट घ्या. मग त्यांनी म्हणतात की ते सगळे इव्हेंट एकाच दिवशी कधी येतील. हे एक झालं. दुसरी गोष्ट बंदुकीतल्या गोळ्या, बरोबर आहे, नेमबाजी समजा, तर एकाला काय म्हणलंय तू दर 8 मिनिटाला गोळ्या हाणत जाय किंवा गोळ्या झाडत जाय. ओके, दुसऱ्याला म्हणलंय तू दर 9 मिनिटाला गोळ्या झाडायच्या, तिसऱ्याला म्हणतोय तू दर 10 मिनिटाला गोळ्या झाडायच्या, चौथ्याला म्हणतोय तू दर 12 मिनिटाला गोळ्या झाडायच्या. मग ह्यांनी कधीतरी आपल्याला सोबत गोळ्या झाडतील, है ना? मग सोबत गोळ्या झाडतील याचा अर्थ ती आपल्याला टायमिंग काढायची असते की ते किती वेळानंतर झाडतील किंवा सुरुवातीचा जर वेळ दिला असेल तर किती वाजता ते एकत्र गोळ्या झाडतील, हे एक. त्याच्यानंतर ऑफिसमधील समजा 3 घड्याळं असतील, अलाराम घड्याळ, दर 40 सेकंदाच्या फरकानं वाजतात, एक दर 50 सेकंदाच्या फरकानं वाजतो, एक दर 30 सेकंदाच्या फरकानं वाजतो, तर एकत्र कधी वाजतील. सेम प्रश्न येतो की बेल, घंटा. ओके, सेम प्रश्न येतो तुमचे सिग्नल्स. म्हणजे या सगळ्या टाईपच्या प्रश्नांमध्ये तुम्हाला तुमचा लसावी म्हणजे उत्तर असेल, लसावी म्हणजे उत्तर असेल. आलं लक्षात? हे सगळा कन्सेप्ट तुमचा एवढाच आहे. बेसिक कन्सेप्टमध्ये जर बघायचं झालं तर हे
असा आहे. ओके, म्हणजे या टाईपच्या सगळ्या प्रश्नांमध्ये तुम्हाला काय काढायचं, लसावी म्हणजे उत्तर असेल. ओके, चला मग आता आपण याची प्रॉब्लेम स्टार्ट करूत. बघा आता पहिला प्रॉब्लेम आपल्याला काय म्हणलंय पाहता, आपल्याला म्हणलंय त्यांना की 3 मुली आहेत समजा, व्हेरोनिका, मोनिका, भूमिका या 3 मैत्रिणी सकाळच्या वेळी क्रीडांगणाभोवती जॉगिंग करतात, म्हणजे काय मॉर्निंग वॉकला गेल्यात समजा. तर त्या अनुक्रमे एक फेरा 42, 49, 63 सेकंदात पूर्ण करतात. तर किती वेळानंतर त्या तिघी एकत्र येतील. आताच तुम्हाला म्हणलो, काय म्हणलं की त्यांनी 7 वाजता समजा एकत्र सुरुवात केली असेल तर वापस कधीतरी येणार आहेत. मग ते विचारले किती वेळानंतर, किती वाजता नाही. मग आपल्याला यांचा काय काढायचा असतो, लसावी काढायचा असतो. ध्यानात राहू द्या, एकक काय दिलंय, सेकंदात म्हणले. चला लसावी कितीनं भाग जातो, 7नं जातो का. यांचा काढायचा आहे आपल्याला लसावी. 7 सख 42, 7 7 49, 7 9 63. आता 3नं भाग द्या, 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 है ना. आता कोणी भाग जाते का, नाही. तर ते 2 7 3 आणून असेच ठेवा. चला बोला, 7 त्रिक 21, 7 त्रिक 21. बघा यांचा गुणाकार 21, यांचा गुणाकार 21. 21 गुणिले 21 441 आणि 441चा डबल, कारण 21 गुणिले 21 म्हणजे 21चा वर्ग 441, त्याच्या गुणिले 2 आहे 441च्या डबल, म्हणजे उत्तर आलं तुमचं 882 आणि एकक दिलंय सेकंद. म्हणजे 882 सेकंदानंतर ते पुन्हा एकत्र भेटतील. जरुरी नाही की ज्या जागेवरून ते सुरुवात केली तिथंच भेटतील, कुठे का भेटणं त्या तुमच्या पूर्ण ट्रॅकवर, परंतु एकत्र असावं, तिघं सोबत असावं. ठीक आहे, चला आलं लक्षात. यस, म्हणजे उत्तराला 882. ओके, याच्यात काय म्हणलंय बघा, सेम प्रश्न आहे. चला सेम क्वेश्चन आहे. 3 मित्र ABC एका वर्तुळाकृती मैदानाभोवती एक फेरा अनुक्रमे 12, 18, 20 सेकंदात पूर्ण करतात. तर किती मिनिटानंतर ते तिघे प्रारंभ बिंदूत भेटतील, म्हणजे पुन्हा एकत्र कधी भेटतील. आणि विचारलंय काय, मिनिटानंतर. दिलंय काय तुम्हाला बघा इथं 20 सेकंदानंतर म्हणजे सेकंदात पूर्ण करतात, आणि विचारले काय मिनिटात. एवढं एक लक्षात राहू द्या. चला काय काय दिले त्यांचं, 12, 18, 20. 12, 18 आणि 20 यांचा जर लसावी काढायला गेला तर तो तुमचा लसावी किती येतो. सर्वांना 2 भाग द्या. चला हे आलं 10, हे आलं 9, हे आलं तुमचं 12. आता 3 भाग द्या, 3 चौक 12, 3 त्रिक 9, याला भाग जात नाही. आता 2 भाग द्या, 2 पंचे 10, 2 दोन्ही 4, म्हणजे उरलं काय आता 2 3 5, काय येईल बरं 6, 6 दोन्ही 12, 12 पंचे 60. एक मिनिट, आपला लसावीमध्ये अंक कुठला जास्त घेतलाय का बघा, कारण एकच मिनिट. इथं ओके 12, 18 आणि 20. एक जरी अंक आपला डबल आला तर आपले उत्तर रॉंग येते. ओके, चला सर्वांना आपण कितीनं भाग दिला, समजा 2 भाग दिला. तर बेस कम 12, पुढे 2 9 18 आणि इकडं काय हे आलं तुमचं 10. आता 3 भाग दिलं होतं आपण, इथं 2 येते. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 आणि हे जशास तसं 10 तसंच ठेवा, वाटल्यास याला भाग जात नाही तसंच ठेवा. आता 2 द्या, 2 पंचे 10, 2 एक 2. आता मात्र 3 आणि 5 जशास तसे ठेवा. इथं आपलं चुकलं होतं. ओके, तर टोटल लसावी किती वर 12, 12 पंचे 60, 60 गुणिले 3, 180 सेकंदानंतर. 180 सेकंदानंतर. आता मला सांगा 180 सेकंद म्हणजे किती मिनिटं. तर किती मिनिटानंतर 60 60 60 याचे 3 भाग होतात, म्हणजे 3 मिनिटानंतर. म्हणजे उत्तर काय आलं आपलं, किती मिनिटानंतर, 3 मिनिटानंतर ते पुन्हा एकत्र भेटतील. ओके, चला नेक्स्ट. 3 भिन्न चौकातील दिवे आपल्याला अनुक्रमे 48, 72, 108 सेकंदानंतर बदलतात. तर ते सकाळी या वेळेला बदलले होते, तर परत कधी ते एकत्र बदलतील. आपल्याला दिलेला आहे आता वेळ, आणि आपल्याला वेळ काढायचे. ओके, चला मला सांगा अगोदर एवढ्या सेकंदानं ते बदलतात, तर किती वेळेनंतर बदलतील ते काढूत, नंतर मग टायमिंग काढूत. चला यांचा लसावी काढा. कितीनं भाग जातो, 8 जातो. बरं 8 दिला, 12 नाही जातो की, 12 द्या. 12 12 चौक 48, 12 कम 72, इकडं 12 9 108. आता परत 3 देतो. 3 दोन्ही 3 त्रिक 9, 3 दोन्ही 6, याला जात नाही तसंच ठेवा. आणखी 2 द्या, 2 एक 2, 2 दोन्ही 4, उरलं काय 2 आणि 3. किती येईल बरं ना, 12 त्रिक 36, 36 गुणिले
इकडं परत 6 जर केलं आपण 36 गुणिले 6 तर ते येते 216 आणि 216 गुणिले 2 म्हणजे 432 सेकंदानंतर. मग मला सांगा 432 सेकंद आहेत ना, तर याला मिनिटात करा आणि उरलेले सेकंद तसेच ठेवा. 60 60 60 60 60 असे याचे किती भाग तयार होतील बोला बरं. 60 60 60 60 60 किती होतील? 7 होतील. म्हणजे याला आपण लिहू शकतो 7 मिनिटे. या 7 मिनिटाचे किती झाले? 7 सेकंद बेचे 420 सेकंद गेले. प्लस किती उरले वरी? 12 है ना, 12 सेकंद. म्हणजे 432 सेकंदाला तुम्ही काय लिहू शकता? 7 मिनिटं 12 सेकंद. जर कोणाला नसेल ते कळालं तर या पद्धतीनं करा. 432 सेकंदाला रूपांतर करायचे मिनिटात, भागिले काय करा? 60. कितीनं भाग देऊ? 4नं भाग दिलं, खाली 15 आले. इकडं 4 10 40, 3 उरले, 4 8 32. परत भाग द्या, 15 1 15. हां, 15 7 105 उरले किती? 3. 3 भागिले 15. आता याला 7 मिनिटं पूर्ण झालेत आणि पुढच्या मिनिटाचा एवढा भाग झालाय. याला परत सेकंदात करायचं असेल तर 60 न गुणा 15 60 म्हणजे 7 मिनिटं 4 त्रिक 12 सेकंद. ओके, पण तेवढं न करता अंदाजेच असं आपण बघायचं 60 गुणिले किती केलं तर याच्या जवळ पोहोचतो, त्याच्यानुसार काढायचं. ओके, जर नाही तर मग हे भाग देऊन. ओके, चला आता काय आलं उत्तर? मग आता आपल्याला दिले त्यांना 8 वाजून 20 मिनिटं 00 सेकंद. 8 वाजून 20 मिनिटं 00 सेकंद. ओके, त्याच्यात आता त्यानं म्हणलंय एवढ्या वेळानंतर ते परत एकत्र लागतील. मग 7 मिनिटं मिनिटाच्या जागी मिनिटं करा, इथं हे करा. चला उत्तर काय आलं? 8 वाजून 27 मिनिटं 12 सेकंद. या वेळेला 8 27 12 म्हणजे या वेळेला तुमचं ते तिन्ही दिवे एकत्र लागतील. आलं लक्षात? यस. चला नेक्स्ट. आता बघा ह्यानं काय म्हणलंय. 5 घड्याळी अनुक्रमे आपल्याला म्हणलंय 6 8 12 18 आणि 45 सेकंदाच्या फरकाने बेल देतात किंवा त्यांच्यामध्ये इथं बेल देतात. समजा इथं होतात झालेलं आहे, तिथं काय बेल देतात. हे एवढ्या सेकंदाच्या फरकानं बेल देतात. जर सकाळी 7 वाजता ते बेल देण्यास सुरुवात केली, एकत्र समजा त्यांनी 7 वाजता बेल देण्यास सुरुवात केली, तर किती वाजता नंतर एकत्र परत बेल देतील? मग आता आपल्याला यांचा अगोदर हे तर काढा की किती वेळानंतर ते एकत्र बेल देतील. 6 8 12 18 45 है ना. बरं, यांचा किती येईल बरो? लसावी. 45च्या दुप्पट करा बरं. 45ला यांनी भाग जातो का? नाही जात. मग 45च्या दुप्पट करा 90. 90ला 6नं जातो, 18नं जातो, परंतु 12नं जात नाही. 90च्या समजा 45च्या तिप्पट केलं 135. 135ला ह्यांनी कोणीच भाग जात नाही. मग 135मध्ये परत 45 मिळवले म्हणजे 4 पट केलं तर 180 झाले. 180ला यानं भाग जातो, 180ला यानं भाग जातो. नसल समजा असं पटीत घ्यायचं तुम्हाला तर यांना भाग द्या. चला आता 180ला जर तुम्ही विचार केला असता तर यानं भाग गेला नसता, मग पुढे जावं लागलं असतं. चला सध्या आपण 2 भाग दिला. समजा इथे लिहितो 2 बेत्रिक 6 बेशोक 8 बेसकम 12 इथं बेनव 18 याला जात नाही, असंच ठेवा 45. आता 3 भाग द्या. 3 भाग दिला तर 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 आणि इथं आलंय तुमचं 15. आता परत तुम्ही 3 द्या का 2 द्या? 3 दिला, 3 5 15 3 1 3 है ना. आता 3 दिलं तर आपण. ओके, परत भाग द्या 2 तर 2 दिला. ओके, 2 दिला तर काय येईल बघा. पहिले 2 दिला, आपलं हे आलं. ओके, हे तसंच ठेवलं. आता 3 दिला तर हे 3 1 3 आपण डबल 3 लिहिलोय. 1 मिनिट. हां, हे डबल 3 लिहिले. पहिले 2 दिला, ही स्टेप आली आपली. त्याच्यानंतर 3 दिला, 3 2 इथं 3 आलं ना, तर 3 1 3 3 2 6 3 त्रिक 9 आणि याला भागलं तर ह्या 45ला याला भागलं 15 आले. आता परत 3 दिला का आपण? यस, 3 दिला समजा भाग, तर इथं किती आलं? 5 15. ओके, 3 1 3 संपलं. आता आपण काय करणार? 2 देणार. बे 1 बे 2 4 कोण उरलं? 2 आणि 5. बरं, 2 आणि 5 किती येते बघा बरं त्यांचा गुणाकार. 6 6 6 गुणिले 3 18 18 पंचे 90 90 गुणिले 4 360 म्हणजे 360 सेकंद का मिनिट? सेकंद. एवढ्या सेकंदानंतर आता 360 सेकंदानंतर म्हणजे याचा अर्थ भागिले 60 करा, मिनिटात येते 6 मिनिटानंतर.
मग मला सांगा त्यांनी काय दिले आपल्याला, सकाळची वेळ दिली कुठली तरी, किती वाजता, 7 वाजता वाजण्यास सुरुवात केली ती, मग 7 नंतर प्लस 6 मिनटं चला, म्हणजे 7 वाजून 6 मिनिटाला ते परत एकत्र वाजतील. 7 वाजून 6 मिनिटाला आले. बरं हां, हे बघा काय काय केलं आपण इथं. यांचा जो लसावी आहे, काही जणांनी समजा 180 घेतला असता, काय 180. आता मला सांगा 180ला सगळ्यांनी भाग जावा, 6नं जातो. मी जर 8नं देतो म्हणलं तर 8नं भाग जाते का, नाही जात. 12नं तुमच्या जातो, 18नं जातो, 45नं जातो, परंतु 8नं जातो का, नाही. मग मी काय केलं, 360 घेतलं. 360ला मात्र यानेही भाग जातो तुमच्या 6नं, आणि तुमच्या 8नं जातो का बघा, जातो है ना. म्हणजे 8 4 32, 4 उरले 8 5 40. 12नं जातो का, 12 त्रिक 36 जातो, 18 2 36 जातो, 45नं जातो. म्हणजे याचा अर्थ 180 घेताना एका संख्येची अडचण येऊ लागली, 8ची, नाहीतर तुम्ही 180 घेतला. म्हणजे उत्तर काय आलं आपलं, 7 वाजून 6 मिनिटं, नाही का, यापैकी नाही, नन ऑफ दीज. ओके, नन ऑफ दीज. पहा लसावी काढताना थोडंसं काळजीपूर्वक हां, इथं जर हे झालं, मिस्टेक झाली तर चुकतंय हां. तर काय येईल आपलं बघा, वापस सांगतो, 6 8 12 18 आणि 45. ओके, आपण खाली अगोदर लिहून घ्या ज्यानं भाग जात आहे, म्हणजे विसरणार नाही. 3नं भाग दिला ना तर समजा इथं 3 लिहून घ्या. 3 2 6, इथं 3 चौक 12, 3 6 18, आणि इथं तुमचं आलंय समजा हे 15. ओके, आणखी आता समजा तुम्हाला वाटलं परत 3नच देणं आहे, तर 3न देऊ शकता का बघा, याला जातो याला जातो. ओके, आणि 2न देतो म्हणलं तर याला जातं याला जातं याला जातं याला जातं, 2न द्या. 2न दिला, पण लिहून घ्या, बे 1 बे, बे चौक 8, बे 2 4, बे त्रिक 6. ओके, आता 3न द्या. हां, 3न दिला तर 3 5 15, 3 1 3. इकडे कुठं जात आहे, नाही, पण 3 लिहून घ्या. आता 2न द्या, इथं 2 लिहून घ्या, बे 1 बे, बे 2 4, उरलं कोण, 2 आणि 5, म्हणजे ते 10 लिहू शकता डायरेक्ट. हे उत्तर आलं तुमचं इकडे. आता यांचा गुणाकार करा. 6 6 त्रिक 18, आणि कुठला तरी एक परत विसरला बघा आपला, 6 6 त्रिक 18, एक कुठला तरी विसरतोय आपला, 2 आले, हे आले. 1 मिनिट हां, कारण ते डायरेक्ट घेण्याच्या ऐवजी कुठली संख्या राहिली का, 6 8 12 18 45. हां, आता इथं देतो पहा, कुठला तरी विसरला आपला, तर 3न दिलं समजा पहिल्यांदा, तर 3 2 6, 3 चौक 12, 3 6 18, इथं आलंय असं. ओके, आता परत आपण 2न देऊ शकता. 2न दिला, बे 1 बे, बे शोक 8, बे 2 4, बे त्रिक 6, याला जात नाही, तसंच ठेवा. आता 3न द्या. 3न दिला, 3 5 15, 3 1 3. ओके, आता परत 2न द्या, बे 1 बे, परत इथं बे 2 4. ओके, आता कोण उरले बरं आपलं, उरताना बघा इकडं 2 उरले, इकडं 5 उरले, मग हे 2 आणि 5 लिहू शकता. ओके, मग काय येईल बघा, 3 2 6, 6 गुणिले 3 18, 18 2 36, 36 गुणिले 10 360. ओके, म्हणजे डायरेक्ट तुम्ही घेऊ शकता. कुठलं पट्टीत घेताना फक्त 180ला चेक करणे, 8न भाग जात नाही, मग तुम्ही घेऊ शकता. ओके, चला, एवढी खिचडी लिहू नका त्याच्यावरती. नेक्स्ट, लसावी घेताना एक जरी आकडा आपला समजा विसरला किंवा एक्स्ट्राचा आला तर ते डायरेक्ट आपण दुप्पट तिप्पटमध्ये चाललोय हां, म्हणजे आपले आन्सर येताना दुप्पट तिप्पट असतील आणि ते पर्यायामध्ये राहिले तर अवघड होईल थोडंसं, काळजीपूर्वक. ओके, चला, आता काय म्हणले बघा, हे असे जर लसावी आले तर तुम्हाला तोंडी यायला पाहिजे. आता त्यांना म्हणले 4 घंटा अनुक्रमे 4 मिनिटाच्या फरकानं किंवा 6 मिनिटं 10 मिनिटं 12 मिनिट एवढ्या वेळेनंतर ते वाजतात. दुपारी 2:15 वाजता एकत्र वाजले, त्या पुढील कोणत्या वेळेला एकत्र वाजतील, तोंडी उत्तर येते. बोला, 4 6 10 15, 4 6 10 15 चा लसावी किती. हां, 15 चा लसावी किती. हां, बोला बरं, कोणी भाग जातो सर्वांना, सॉरी सर्वांनी कोणाला भाग जातो असं म्हणा, किंवा 15, याच्या 15ला यांनी भाग जातं का नाही, याच्या दुप्पट करा. यानं जातो पण यानं जात नाही. 15च्या तिप्पट करा, कोणीच जात नाही. 15च्या 4 पट करा, म्हणजे 60. 60ला सगळ्यांनी भाग जातो, म्हणजे लसावी काय आला 60. 60 मिनिटानंतर, आणि 60 मिनिटानंतर म्हणजे याचा अर्थ काय, एका तासानंतर. म्हणजे 2:15 वाजता ते एकत्र वाजले होते, त्याच्या पुढे 1 तास चला, म्हणजे उत्तर काय येईल, 3:15 येईल. 3:15 वाजता. ओके, उत्तर काय आलं, 3:15 वाजता. आलं लक्षात. चला नेक्स्ट. आता परत तसंच दिलेलं आहे आपल्याला, किती वाजता वाजल्या होत्या, सकाळी 10 वाजता वाजल्या होत्या. ओके, हां, तर सकाळी 10 वाजता वाजलेल्या तुमच्या त्या घड्याळी दिले का आपल्याला, हां, घंटा दिले,
तर 10 वाजता वाजल्या होत्या, तर पुढीलपैकी कोणत्या वेळेस पुन्हा एकत्र वाजतील, म्हणजे आपल्याला वेळ काढायचे. मला सांगा 30, 60, 90, 30, 60 आणि 90 यांचा लसावी किती? यांचा लसावी, हां बोला. 30, 60, 90 डायरेक्ट सांगा. 90 आहे, 90ला 30 भाग जातो, 60 जात नाही. 90च्या दुप्पट करा, 180. 30 जातो, 60 जातो, 90 जातो, म्हणजे याचा अर्थ 180. काय दिले? मिनिटानंतर. आणि 180 मिनिटानंतर म्हणजे याचा अर्थ काय? 180 मिनिटानंतर याचा अर्थ काय? 3 तासानंतर. किती? 3 तासानंतर. ओके, हां 3 तासानंतर. काय काय केलं आपण? तर हे जे दिलेलं आहे आपल्याला 30, 60, 90 मिनिटांनी वाजतात, तर त्या तिन्ही घड्याळी सकाळी 10 वाजता एकत्र वाजल्या होत्या, तर पुढीलपैकी कोणत्या वेळेस त्या पुन्हा एकत्र वाजतील. मग आता 30, 60 आणि 90 दिले है ना. 30, 60, 90. मग 30, 60, 90 ह्यांचा जर आपण लसावी काढायला गेलो तर तुमचा हा 90 मोठी संख्या आहे. मग मोठ्या संख्येला या छोट्यानी भाग जातो का? जात नाही. मग आपण काय करायचं? 30 जातो पण 60 जात नाही. मग आपण काय केलं? 90च्या दुप्पट 180. 30 जातो, 60 जातो, 90 जातो, म्हणजे 180 मिनिटानंतर म्हणजे 3 तासानंतर. पर्याय थोडंसं याच्यात करेक्शन करून घ्या. तर 3 तासानंतर म्हणजे काय हो? 10 वाजता ते वाजले होते. काय? 10 वाजता ते वाजले होते. मग 10 वाजता वाजले होते प्लस 3 तास. चला, प्लस 3 तास. तर उत्तर काय येईल? 1 वाजेल तुमचा. काय? 1 वाजेल. ओके, मग याला आहे ना इथं 1 वाजता करायचे तुम्हाला. 1 वाजता शेवटचा जो पर्याय आहे ना त्याला थोडंसं करेक्शन करून घ्या. 1 वाजता. किती वाजता? 1 वाजता. हां, समजा जर हे तुमचं सेकंदामध्ये असलं असतं, कोणतं? हे जर तुमचं सेकंदामध्ये दिलेलं असलं असतं तर इथं काय आलं असतं? 180 सेकंदानंतर. आणि 180 सेकंद. काय? 180 सेकंद म्हणजे किती मिनिटं? 3 मिनिटं. मग 10 वाजून 3 आलं असतं, मग तुमचं हे आलं असतं. ओके, परंतु आपल्याला ते देताना काय दिले? मिनिटामध्ये दिले. काय? मिनिटामध्ये. आणि मिनिटामध्ये दिले म्हणून आपण काय करायचं? मिनिटातच घ्यायचं. मग 180 काय आलं? मिनिटे आले. 180 मिनिटे म्हणजेच किती तास? 3 तास. म्हणजे 1 वाजता. 10च्या नंतर 3 तास. 1 वाजता. आलं लक्षात? चला नेक्स्ट. आता आपल्याला पुढे काय दिले बघा. सेम आता महत्त्वाचे क्वेश्चन सुरू होतील. काही UPSCचे आहेत बघा. हे किती नंबर? 6 नंबर झाला. हां, चला त्याच्यानंतर ते लास्ट पर्यायाला करेक्शन करा. हां, तर आता हे बघा काय म्हणले. हे आपल्याला घड्याळींचंच दिलेलं आहे. तर ह्या टाईपचे प्रश्न MPSCला आणि UPSCला आपल्याला आलेले आहेत बघा हे. ओके, आणि हेच तुमचे TCSचे प्रश्न तिकडे असेच आहेत. ओके, चला काय येईल पहा. आता इथं पण तुमचं बघा काय येईल. 6 बेल अनुक्रमे 2, 4, 6, 8, 10, 12 सेकंदांनी वाजतात. सुरुवातीला त्या सर्व बेल एकत्र वाजल्या होत्या, तर 30 मिनिटांमध्ये त्या किती वेळा एकत्र वाजतील? अगोदर हे काढून किती मिनिटानंतर त्या एकत्र वाजतात. ओके, चला. हां, 2, 4, 6, 8, 10, 12चा लसावी किती? बघा आता. काही जण म्हणले असते 60, परंतु 60ला 8 भाग जात नाही. मग 60 त्याच्या पुढे गेलो तर आपण, तर यांचा लसावी किती येतो? 120 सेकंदांनी दिले, म्हणजे 120 सेकंदानं. दर 120 सेकंदांनी ते एकत्र वाजतील तुमचे. ओके, मग एकत्र वाजतील 120 सेकंदानं म्हणजेच काय हो? दर 2 मिनिटाला. काय? दर 2 मिनिटांनी एकत्र वाजतात. आता याचं ॲक्च्युअल उत्तर काढताना 2 प्रकारचे आले. एक हे MPSCला आले आपल्याला, आणि याच्याच पुढे गेलात ना दुसरं एक आले, ते म्हणजे तुमचं UPSCला आले. UPSCला येताना पर्याय वेगळा दिलाय आणि MPSCच्या याच्यात देताना ना पर्याय वेगळा दिलाय. दोन्ही पद्धतीनं म्हणजे दोन्ही प्रश्नांमध्ये एकाच पद्धतीनं काढलेले पर्याय दिलेले नाही. कसे पहा. आता त्यानं काय म्हणले? दर 2 मिनिटाला एकदा वाजतात. दर 2 मिनिटाला एकदा एकत्र वाजतात. मग असे 30 मिनिटात किती वेळा वाजतील हो? किती वेळा वाजायला पाहिजे? 15 वेळा. काय? 15 वेळा. बरं, 15 वेळा. समजा 15 वेळा आला असेल काही लोकांचं. कसं पहा. समजा 30 मिनिटं दिलेत तुम्हाला, दर 2 मिनिटाला एकदा वाजतात, म्हणजे किती वेळा वाजायला पाहिजे? 15 वेळा. बरोबर आहे. परंतु आपल्या MPSCच्या क्वेश्चनमध्ये देताना त्यानं स्पष्ट शब्दात असं म्हणले, सुरुवातीला त्या सर्व बेल एकत्र वाजल्या होत्या. मग मला सांगा, तुमची वेळ मोजायला काय? तुमची वेळ मोजायला केव्हा सुरू करता? ज्यावेळेस त्या तिन्ही एकत्र वाजल्या तेव्हापासून सुरू करता, है ना? ज्यावेळेस त्या तिन्ही एकत्र वाजल्या तेव्हापासून सुरू करता. मग आता जर समजा मी तुम्हाला रेषेवर मोजून दाखवलं, तर बघा आता हे सुरुवातीची वेळ ज्या तिन्ही एकत्र वाजल्यात,
परंतु त्यावेळेस तुमची वेळ मोजणं जस्ट सुरू झाली. मग कंप्लीट 2 मिनिटानंतर पुन्हा एकदा, त्याच्या पुढे कंप्लीट 2 मिनिटानंतर पुन्हा एकदा, कंप्लीट 2 मिनिटानंतर पुन्हा एकदा, पुन्हा 2 मिनिटानंतर, 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 पुन्हा 2 मिनिटानंतर. आपल्याला असे किती मिनिटं येतात? 30 मिनिटं झाले का बघा ना. 1 4 6 8 10 12 किंवा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 12 दोन्ही 24 24च मिनिटं झालेत. परत पुन्हा 2 मिनिटांनी 26, परत पुन्हा 2 मिनिटांनी, परत पुन्हा 2 मिनिटांनी, हे 2 2 2 म्हणजे हे झाले तुमचे 30 मिनिटं. त्या किती वेळा एकत्र वाजल्यावर पहा, 1 वेळा, 2 वेळा, 3 वेळा, 4 वेळा, 5 वेळा, 6 वेळा, 7 वेळा, 8 वेळा, 9 वेळा, 10 वेळा, 11 वेळा, 12 वेळा, 13 वेळा, 14 वेळा, 15 वेळा, 16 वेळा. म्हणजे किती वेळा वाजायला तर 16 वेळा. परंतु हे आपल्याला इथं दिलंय म्हणून. ओके, आता UPSCला एक प्रश्न आलाय सेम, त्याच्यामध्ये तुम्हाला त्यांनी म्हणलंच नाही की सुरुवातीला एकत्र ते लोक आले होते, त्याच्यानंतर किती वेळा ते 180 दिवसात एकत्र येतील असं. मग तिथलं आणि इथलं दोघांचं वेगळं होतं. पहा, मग आपलं इथं किती वेळा येते? 16 वेळा. मग जेव्हा त्यांनी प्रश्नामध्ये तुम्हाला जर दिलं असेल की सुरुवातीला ते एकत्र वाजले होते, ॲक्च्युअल हीच पद्धत खरी आहे, बरोबर आहे, परंतु त्यांनी तसं दिलेलं नव्हतं तिथं. मग एकूण वेळा इक्वल टू जर काढायचं असेल तर 30 मिनिटामध्ये दर 2 मिनिटाला एकदा एकत्र भेटतात आणि एक्स्ट्राचा 1 मिळवा. तो एक्स्ट्राचा 1 कोणता आहे? सुरुवातीचा. म्हणजे उत्तर काय येईल? 16 वेळा. ओके, हे आपल्याला MPSCला आलेला प्रश्न आहे. चला नेक्स्ट. आता ह्या प्रश्नात काय म्हणलंय बघा. आपल्याला ह्या प्रश्नामध्ये असं दिलंय, एका राजकीय पक्षाने एका विशिष्ट दिवशी आपले 3 प्रचारक बाहेर पाठवले. ओके, तर ते बाहेर पाठवल्यानंतर पुढं काय म्हणलंय? पहिल्या प्रचारकाने किती दिवसाला? दर 4 दिवसाला यायचे, दुसऱ्यानं दर 8 दिवसाला, तिसऱ्यानं दर 12 दिवसाला पक्ष कार्यालयात येऊन अहवाल द्यायचा असे सुचवले. तर तिन्ही प्रचारक पक्ष कार्यालयात किती दिवसांनी एकत्र भेटतील? हे तर आपल्या जुन्या याच्यानुसारच आहे. चला मग एकत्र भेटण्यासाठी म्हणजे याचा अर्थ काय? यांचा लसावी. बोला बरं, यांचा लसावी किती येईल? मोठी संख्या 12, 12ला यानं भाग जातो, यानं जात नाही. 24 करा, याने जातो, म्हणजे दर 24 दिवसांनी ते काय करतील? पक्ष कार्यालयामध्ये एकत्र भेटतील. आलं लक्षात? यस. चला नेक्स्ट. आता पुढे, आता हा UPSCला आलेला प्रश्न आहे बघा. एक मिनिट. आता हा UPSCला आलेला प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला काय म्हणलंय बघूत. बघा, आता हे UPSCला आणि MPSCला तुम्ही जर विचार केला तर पोलीस भरतीला हेच येतात. आता इथं देताना आपल्याला काय दिलंय त्यांनी की, एक मिनिट, वरचं दिसणं चाललंय का? आता ह्यांनी देताना काय दिले बघा आपल्याला की एका महाविद्यालयात प्रकाश चित्रण म्हणजे शूटिंग. ओके, नौकानयन बुद्धिबळ जे आपण म्हणतो बघा, इव्हेंट्स असतात, इव्हेंट. तर समजा हे इव्हेंट्स आहेत, तर नौकानयन बुद्धिबळ, इलेक्ट्रॉनिक्स अँड बागकाम असे 5 छंद क्लब आहेत. बागकाम गट प्रत्येक दुसऱ्या दिवशी, म्हणजे बागकाम कधी येणार? दर 2 दिवसाला. त्याच्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स प्रत्येक 3ऱ्या दिवशी, नौकानयन 4थ्या दिवशी, बुद्धिबळ गट 5व्या दिवशी, प्रकाश चित्रण 6व्या दिवशी. अशा या दिवसाच्या फरकानं त्यांना काय करायचंय? भेटायचंय. मग त्यांनी विचारलंय 180 दिवसांच्या काळात किती वेळा ते 5ही जण एकत्र भेटतील. आता आपल्याला असं म्हणलं का हो त्याच्यात की सुरुवातीला त्यांनी एकत्र भेटले, त्याच्यानंतर मग ते पुन्हा 180 दिवसात किती वेळा भेटतील असं म्हणलं का? नाही. परंतु आपल्या त्या मागच्या प्रश्नामध्ये असं म्हणलेलं होतं, है ना. मग UPSC वाल्यांनी आता याचा लसावी किती आला बरं? लसावी, यांचा लसावी काय आलाय बघा बरं. मोठी संख्या कोण? 6. 6च्या समजा 30 घेतलं, 30ला 4नं भाग जात नाही, बाकी सगळ्यांनी जातो, है ना. मग मी पुढे गेलो, 60 घेतलं, 60ला याने जातो, म्हणजे याचा अर्थ दर 60 दिवसांनी त्यांना एकत्र भेटायचंय, बरोबर आहे. मग आता सांगा 180 दिवसात ते किती वेळा भेटतील? दर 60 दिवसाला एकदा म्हणल्यानंतर 3 वेळा भेटतील. किती वेळा भेटतील? 3 वेळा भेटतील, बरोबर आहे. परंतु हेच आपण जो MPSCचा क्वेश्चन अगोदर सॉल्व्ह केला त्याच्यामध्ये +1 केला होता का? त्यानं दिला होता म्हणून केला, पण ॲक्च्युअल तीच खरी पद्धत आहे. परंतु UPSC वाल्यांनी जेव्हा दिलं ना हा प्रश्न, तर याचं सोल्युशन आन्सर त्यांनी तुम्हाला 3 दिलेलं आहे. किती?
3 दिलेलं आहे, 4 देण्याच्या ऐवजी. का? त्यानं म्हणलंच नाही ना का बा सुरुवातीला एकत्र आले होते, त्याच्यानंतर किती दिवसांनी येतील असं काही म्हणलंच नाही. ओके, चला आलं लक्षात हे? यस. हां, तर हा प्रश्न तुमचा महत्त्वाचा होता बघा. ओके, हे आपला लास्ट क्वेश्चन आहे ह्या टाईपचा. ओके, सांगा आता हे काय म्हणले. हे पण आपल्याला UPSCलाच आलेला प्रश्न आहे. हा पण आपल्याला UPSCलाच आलेला प्रश्न आहे. काय म्हणतो बघा बरं आता. 5 लोक येते एका निशाण्यावर, त्यांना गोळ्या झाडायच्या आहेत आणि त्या गोळ्या झाडण्यासाठी त्यांनी किती किती सेकंदाच्या फरकानं बघा 6, 7, 8, 9, 12 सेकंदाच्या फरकानं ते गोळ्या मारतात. तर एका तासात किती वेळा ते एकाच वेळेला गोळ्या मारतील. म्हणजे त्यांचे नेम किंवा ते एकदाच सोबत गोळ्या असे एका तासात किती वेळा मारतील. आपल्याला हे काढायचंय की किती सेकंदानंतर ते एकत्र गोळ्या मारतात. नंतर मग पुढचं काढू. चला या आता बोला. आता हे टोटल तुमचे किती येतात पहा बरं. लसावी काढायचा. लसावी कितीनं भाग देऊ. लसावी काढताना संख्या विसरताय, विसरू नये. पहिले 3 भाग दिलं समजा. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9 आणि 3 चौक 12. आता कितीनं देऊ. 2 देऊ. बरं 2 दिलं. बे 1 बे, बे चौक 8, बे दोन्ही 4. आता परत 2 देतो. बे 1 बे, हे नाही, बे दोन्ही 4. इथं 3 आहे हां. बे दोन्ही 4. आता 7 उरले, 2 उरले, 3 उरले. भाग जाते का? नाही. 7 2 3 है ना. 7 2 3, 7 2 3. ओके. आता आपल्याला ह्यांचा गुणाकार करायचा. किती येते? 6, 6 दोन्ही 12, 12 7 84. 84 गुणिले 6. मग 84 गुणिले 6 करायचे आपल्याला. 6 4 24, हातचे आले 2, 6 8 48 आणि 2 50. म्हणजे एवढ्या सेकंदानंतर दर एवढ्या सेकंदाला ते काय करतात. एकत्र गोळ्या झाडतात. बरं याला मिनिटात करा बरं. ह्याला जर मिनिटात केलं तर बघा बरं काय ते. तुम्हाला इथं हे कॉम्प्लिकेटेड त्यांना दिले, परंतु जर थोडंसं डोकं लावलं तर फार इझी होते. 4 भाग देतो, खाली 15 आले. 4 1 4 10 झाले. 4 2 8, 4 6 24. 15 भाग देतो. 15 1 15, 15 8 120. 15 8 तुमचा आवडता पाडा. 15 8 ऊसतोड. कोणता पाडा? 15 8 ऊसतोड. हां, तर 15 8 120. उरले किती? 6. 6 भागिले 15. आता हे जर आपण सोडवला 3 2 6, 3 5 15 आणि पुढं तुम्ही याला 60 केला तर 12 म्हणजे 8 मिनिट 24 सेकंद येते. एवढा आपल्याला याच्यामध्ये जायची गरज नाही. ओके, तर आपल्याकडे कंप्लीट काय आले तर 8 मिनिट 24 सेकंदानंतर. ओके, आता त्यानं म्हणले दर 8 मिनिट 24 सेकंदाला एकदा गोळ्या मारतात. तर एका तासामध्ये किती वेळा असे एकत्र गोळ्या मारतील. मग मला सांगा हे 24 सेकंदाचा काही फायदा आहे का तुम्हाला? नाही. म्हणजे दर 8 मिनिटाला एकदा गृहीत धरलं तर सांगा बरं. दर 8 मिनिटाला एकदा, मग एका तासात म्हणजे 60 मिनिटात. दर 8 मिनिटाला एकदा असे 60 मिनिटात किती वेळा गोळ्या झाडतील. तर काय येलो 8 7 56. बाकी तुमची किती मिनिटं उरली? बाकी तुमची 4 मिनिटं उरली. परंतु 4 मिनिटात परत एकदा गोळ्या झाडण्यासाठी त्यांना काय पाहिजे? 8 मिनिटं पाहिजे कमीत कमी. पण आहेत का त्याच्याकडे? नाही. म्हणजे याचा अर्थ किती वेळा ते एकत्र गोळ्या झाडतील तर ते 7 वेळा एकत्र गोळ्या झाडतील. हे UPSCला आलेला प्रश्न आहे. ओके, आलं लक्षात? चला, तर या पद्धतीनं तुम्हाला हा आपला भाग 6वा आपण कंप्लीट केलेला आहे. ओके, आता आपला लास्ट भाग राहिला आहे भाग 7वा. भाग 7व्यामध्ये जनरल प्रश्न असतील, नवीन नवीन काही कन्सेप्ट असतील, थोड्याशा नोट पण आहेत. ओके, तर भाग 7 झाला की आपला हा भाग पूर्ण कंप्लीट होतो लसावी मसावीचा. त्याच्यानंतर आपण काही विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जसं की स्टेनोग्राफरचे काही विद्यार्थी येतं, त्यांना IBPS परीक्षा घेणार आहे स्टेनोवाल्यांची. मग स्टेनोवाल्यांची जर IBPS घेत असेल तर त्यांना रिझनिंग आहे. कृषी विभागामध्ये रिझनिंगचा भाग मोठा आहे. मग त्यांचं म्हणणं आहे की सर रिझनिंगचे 2 चॅप्टर घ्या, आता परत गणिताचे घ्या, परत रिझनिंगचे घ्या. मग आपण आता इथून पुढे काय करणार आहोत? रिझनिंगचे 2 चॅप्टर कव्हर करणार आहोत. आता पुढचं लसावी मसावीचे क्लास लेक्चर झालं की त्याच्यानंतर आपण काय करणार? रिझनिंगचा भाग सुरू करणार आहोत. ओके, सर मित्रांनो, बऱ्याचशा आता जाहिरात पण आल्या. आता मला वाटतंय 4 मेला याची तलाठी भरतीची काहीतरी एक अनाउन्समेंट होईल जाहिरातची. त्यामुळे आपल्याला पुढे आता जर मागचा विचार केला आपण एक्झामचा तर आपल्याला वेळ कमी देत आहे ना. कसं काय? ॲड दिली की त्याच्यानंतर थोड्याशा कालावधीमध्ये लगेच परीक्षा होते, म्हणजे वेळ कमी आहे. मग आपण ती ॲड पडण्याची वाट नका पाहू. ती जाहिरात येईल तेव्हा येईल, आपला आपण अभ्यास तयार करून ठेवणे. ओके, चला तर मित्रांनो, मागचं पूर्ण रिव्हिजन करा. काळकाम, नळटाकी, लसावी मसावी आणि इथून पुढे आता रिझनिंग घेणार आहोत. रिझनिंगमध्ये सेक्शन वाईज घेणार आहोत. भाग 1 मध्ये असेल तुमचा
घड्याळ, दिशा, कॅलेंडर, नातेसंबंध, ठोकळा. भाग 2 मध्ये बैठक व्यवस्था, रांग, त्याच्यानंतर तुमचं पझल, सांकेतिक भाषा 2 ते पूर्ण चॅप्टर 2 मध्ये असतील आणि 3 मध्ये सगळे डायग्रामवाले चॅप्टर असतील. जसं की वॉटर इमेज, मिरर इमेज, आकृती कंप्लिशन करणे, लपलेली आकृती ओळखणे, आकृत्यांचा क्रम, ते पूर्णच्या पूर्ण आकृत्या मोजणे, तो भाग 3 मध्ये असेल. ओके, चला तर मग आपण नेक्स्ट लेक्चरला आपला भाग 7वा कंप्लीट करूत आणि पुढच्या भागामध्ये जाऊ. ओके, चला परत भेटूयात आपल्या याच्यामध्ये. आणि दुसरी एक गोष्ट म्हणजे येणाऱ्या जाहिरातींकडे थोडंसं लक्ष राहू द्या. कुठल्या कुठल्या येतात जिल्हा भरतीचे 2019ला जे फॉर्म भरले होते आपण, त्यांची पण आता एक्झाम होईल, त्यामुळे त्याकडेही लक्ष राहू द्या. आणि त्या परीक्षा सगळ्या TCS आणि IBPS घेणार आहेत, याकडे विशेष लक्ष राहू द्या, है ना. कारण सगळं काय आपलं दुखणं जे आहे ते IBPS आणि TCS आहे, त्याला आपण पहिले कंप्लीट करू. ओके, धन्यवाद.